आज दिवसभर जर बघितल्या तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांच्याही सर्वात जास्त पत्रकार परिषदा घडल्या. मग या पत्रकार परिषदा, एकही पत्रकार परिषद हे जनतेच्या प्रश्नावरती किंवा जनतेच्या कल्याणासाठी किंवा जनतेचा एखादा मुद्दा घेऊन कुठलीही पत्रकार परिषद आज दिवसभरात घडली नाही. एकतर पहिली पत्रकार परिषद अशी घडली की काँग्रेस किंवा महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्ष कशा प्रकारे महिला सबलीकरण किंवा महिला शक्तीला किंवा महिला एकात्मतेला किंवा महिला नारी शक्तीला कसा विरोध करतो हे दाखवताना घडलं. तर दुसऱ्या बाजूनी बचाव कशा प्रकारे करायचा, म्हणजेच जे संसदेमध्ये महिला आरक्षण बिल नामंजूर का झालं आणि जर का नामंजूर झालं तर काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्ष आहे ते महिलांच्या बाजूनी कशा प्रकारे काम करतं किंवा महिलांसाठी किती काम केलेलं आहे हे दाखवण्यात व्यस्त होती. मग ती काँग्रेस पक्षांची पत्रकार परिषद असू देत किंवा मग सुप्रियाताई सुळेंची पत्रकार परिषद असू देत किंवा माननीय मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद असू देत. खरं बघायला गेलं तर सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्षातील असू देत, लोकप्रतिनिधीचं काम असतं की लोकांच्या कल्याणाचे, जनतेच्या कल्याणाचे मुद्दे सरकारपर्यंत पोहोचवायचं आणि जनतेचा आवाज बनून जनतेच्या कल्याणाचे, हिताचे निर्णय घ्यायला लावायचं. जर चुकीचे निर्णय घेतले असतील तर त्या निर्णयाच्या विरुद्ध बोलून ती निर्णय रद्द करण्यासाठी हे लोकप्रतिनिधीचं खरं तरी काम असतं. पण आज दिवसभरात जर बघितलं तर लोकांच्या हिताचं, लोकांच्या कल्याणाचं किंवा लोकांसाठी घेतलेली एखादी प्रश्न असं कुठलंही यात घडलेलं नाही. आज दिवसभर मग भारतीय जनता पार्टी, काँग्रेस किंवा विरोधी पक्ष कशा प्रकारे नारी शक्तीच्या विरोधात आहे हे बोलत होता. मग काँग्रेस किंवा मग सुप्रियाताई सुळे असतील, हे महिला आरक्षण बिल अगोदरच मंजूर केलेलं आहे आणि आत्ता जे ठेवलेलं होतं ते मतदारसंघ पुनर्रचना यासाठीचं ठेवलेलं होतं. अशा प्रकारची म्हणजे आपली आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षांनी आज दिवसभर आपल्याला बघायला मिळाला. मी दुपारी एक व्हिडिओ बनवला होता की खरं पाहिलं तर निवडणूक किंवा लोकप्रतिनिधी हे लोकांच्या प्रश्नावरती बोलायला पाहिजेत. मग बेरोजगारीचे प्रश्न असतील, भ्रष्टाचाराचे प्रश्न असतील, शेतकरी रोज कर्जाच्या डोंगराखाली, ओझ्याखाली हा दुष्काळाने होरपळून निघून आत्महत्या करतो, यावरती कोणी बोलत नाही. किंवा मग हे जे अवकाळी पावसांनी शेतकऱ्यांचं नुकसान झालं याचे पंचनामे करा असंही कोणी बोलत नाही. किंवा बेरोजगार तरुण शिकूनसुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळूनसुद्धा मुलांची, विशेषतः मूल जे मेल म्हणजे पुरुष वर्ग जो आहे, शिकूनसुद्धा त्याची जी मुलीची आणि मुलाची जी टक्केवारी, जी तफावत आज दिसती आहे आणि त्यामुळं मुलांची लग्न जुळत नाहीत. एका गावामध्ये 150 ते 200 मुलं शिकून चांगली नोकरी असून, कमवता असूनसुद्धा त्यांची लग्न होत नाहीत. याच्यावरती कोणी बोलत नाही. महिला सुरक्षतेवरती कोणी बोलत नाही किंवा सार्वजनिक बस प्रवास कसा सुखकर केला जाईल यावरती बोलत नाहीत. किंवा रस्ते सुधारले पाहिजेत याच्यावरती कोणी बोलत नाही. सगळ्यांना आपलं फक्त आणि फक्त राजकारण पडलेलं आहे. यांना जनतेचं काही घेणं देणं नाही. सगळेच एका माळेची मणी आहेत.